अहो मला सांगा, ढेकळं म्हणजे काय ते सांगा तुम्ही. जर तुम्हाला ढेकळाचा अर्थच कळत नाही तर त्यावरती उगीच मीडियामध्ये बदनामी का करतात. ढेकळं म्हणजे एकदा त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावी लागते आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाण्याची बागायती असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात, काही ठिकाणी माती बाहेर येते, काही ठिकाणी मोरूप येतो. डिपेंड्स आपण म्हणजे जशी शेती असेल तसं. आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही, जी शेतीचा पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे, त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही, त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्हीच सांगा मला. म्हणजे काय चुकीचं, त्यात काय चुकीचं आहे. ज्या शेतामध्ये पिकच नाही आहे, मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही, पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात. त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्माननीय कलेक्टर आणि सन्माननीय कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे पंचनामे आले की तो प्रस्ताव शासनाला येईल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना भरपाई देण्यात येईल. एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक काढून शेतातून आपल्या घरी आणलेलं आहे परंतु त्याच्याकडे साठवण्याची क्षमता नाही किंवा जो ठेवू शकत नाही, परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे, तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल. अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती. त्यामुळे जिथं माती आहे त्या जमिनीत काहीच नाही आहे त्या जमिनीचे पंचनामे कसे करायचे मला हे तर तुम्ही एकदा समजून सांगा. किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगावं की ढेकळाचे पंचनामे कसे करता येतील. ते जर मला समजून सांगितलं तर मी सांगेल ढेकळाचे पंचनामे करायला लावतो म्हणून.